पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज रात्री 8 वाजता संबोधित करणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात मोदी नेमकं काय बोलणार याकडे आता देशाचं लक्ष लागलेलं आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज रात्री 8 वाजता संबोधित करणार आहे। तर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात मोदी महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल मोदी काय बोलतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज रात्री 8 वाजता संबोधित करणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात मोदी नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलेलं आहे। आपल्या लष्कराच्या वतीनं पाकिस्तानला सडेतोड आणि चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि त्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या समोर गुडघे टेकलेले आहे आणि ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं। काल देखील तिन्ही सैन्य दलाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली। आजही तिन्ही सैन्य दलाच्या वतीनं पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली। पाकिस्तान भारताच्या संदर्भात कशा पद्धतीचं खोट्या अफवा पसरवतंय या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती देण्यात आली। तर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ कशा पद्धतीनं भारतानं उद्ध्वस्त केले त्या संदर्भातली माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहे। निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सतीश सर, ज्याप्रमाणे काल देखील लष्करी अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली, आज देखील तिन्ही दलाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली। आज देखील काही महत्त्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले होते आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार। एकंदरीत कोणते महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधानांच्या संबोधनामध्ये असू शकतात? नक्कीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देशाला संबोधणारा हा एक प्रकारचा संवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। मुळातच दहशतवादाविरुद्धची जी लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये कशा प्रकारे आपल्या आर्म्ड फोर्सेसनं प्रोफेशनली आणि शौर्यानं काम त्या ठिकाणी केलं त्या अनुषंगाने सर्वात पहिल्यांदा मला वाटतं की आर्म्ड फोर्सेसचं ते नक्कीच कौतुक करतील, त्यांचं अभिनंदन करतील। त्याच्या सोबतीलाच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, आपले जे वेगवेगळे डिप्लोमॅट्स आहेत, राजदूत आहेत, त्यांनी जे उत्कृष्ट काम आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं या सगळ्या संघर्षाच्या अनुषंगानं, तर तो सुद्धा जो आहे त्यांचं सुद्धा ते अभिनंदन त्या ठिकाणी करतील। आणि मुळात माझ्या मते त्यांच्या भाषणाचा एकूणच सूर जो असणार आहे की कशा प्रकारे दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये आम्ही फर्म आहोत, आम्ही जे आहे आता सॉफ्ट स्टेट ही भूमिका सोडलेली आणि हार्ड स्टेट म्हणून दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम ही जी आपली पॉलिसी त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगानं त्या तत्वावर ते सगळं त्या ठिकाणी बोलतील। ऑपरेशनल डिटेल्स आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी आर्म फोर्सेसला दिलेल्या आहेत, पण देशामध्ये एक विश्वास निर्माण करणं, दहशतवादाविरुद्ध जे आहे आम्ही कणखर भूमिका सुरू केलेली आहे। ऑपरेशन सिंदूर त्या नावामागचाही माझ्या मागे जी भावना आहे ती भावनाही ती त्या ठिकाणी बोलून दाखवतील। बाकी डिटेल्स नाही, पण देशाला विश्वासात घेणं आणि दहशतवादाविरुद्ध आमची लढाई पुढेही कशी चालू राहील याविषयी ते बोलतील। माझ्या मते मध्यस्थीच्या अनुषंगानं थर्ड पार्टी काश्मीर विषयी जी थर्ड पार्टीची ज्या प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत, माझ्या मते त्याविषयी ते कॉमेंट करू शकतील की काश्मीर जो आहे, जम्मू काश्मीर तो भारताचा अधिकृत भाग त्या ठिकाणी आहेच आहे आणि पाकिस्तान सोबतचा अनफिनिश्ड एजेंडा म्हणजे पाक व्यक्त काश्मीर। जर चर्चा करायची असेल तर ती फक्त पाक व्यक्त काश्मीरची द्विपक्षीय चर्चा होणार आहे, थर्ड पार्टीचा त्या ठिकाणी रोल नसेल, हे सुद्धा त्या ठिकाणी ते व्यक्त करतील। कारण ऑलरेडी सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारची हीच भूमिका डॉक्टर एस जयशंकर असतील, रक्षा मंत्री असतील, होम मिनिस्टर असतील, त्यांनी बोलून दाखवलेली आहे की पाक व्यक्त काश्मीर इज दी अनफिनिश्ड एजेंडा आणि त्या अनुषंगाने जे आहे तीच एक प्रकारे जे आहे लाईन पकडून प्रधानमंत्री जे आहे माझ्या मते काश्मीर या आणि थर्ड पार्टीचं इंटरव्हेन्शन याच्याविषयी सुद्धा बोलतील आणि एक प्रकारचा जो आहे जबरदस्त संदेश देतील की याच्या पलीकडे जर कोणी भारताविरुद्ध एक प्रकारे वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मागच्या 3 दिवसात जे केलं त्यावरून जे आहे म्हणजे येतो बस झाकी आहे जसं आपण त्याला म्हणतो, तशा प्रकारचा संदेश सुद्धा या राष्ट्रीय संबोधनामधून प्रधानमंत्री देतील अशी अपेक्षा आहे। अगदी सतीश सर, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या बातमीच्या संदर्भात तुम्ही केलेलं आहे। तुर्तास धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।